नागपूरच्या संविधान चौकात गोंड गोवारी समाजाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। या आंदोलनाची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। नंतर राज्यातील गोंड गोवारी समाजाला पूर्ववत सवलती मिळण्यासाठी 24 एप्रिल 1985 चा शासकीय अध्यादेश दुरुस्त करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। ज्या विद्यार्थ्यांना गोंड गोवारीचे जात प्रमाणपत्र मिळाले त्यांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा मिळणार आहेत। उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस म्हणणारे एकनाथ शिंदे हे फेकूचंद आहेत। या फेकूचंदवर कोण विश्वास ठेवणार? हे गुंडांचे सरदार चौरांची टोळी चालवतात। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जासूस करमचंद म्हणताना माहिती घेऊन बोलावे, पण त्यासाठी अभ्यास आणि थोडं वाचन असावे लागते। आसपास गुंड नव्हे तर विचारवंत बुद्धिवंत असावे लागतात, असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत। ते मुंबईत बोलत होते। मुंबईत रजाकार चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी अभिनेत्री कंगना रनौतला तू कधी पंतप्रधान होण्याचा विचार केला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला। यावर उत्तर देताना मी आताच इमर्जन्सी चित्रपट केला आहे। यातील भूमिका लोकांनी पाहिल्यानंतर मला नाही वाटत की कोणाला मला पंतप्रधान पदी पाहण्याची इच्छा असेल, असे तिने म्हटले। या चित्रपटात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे। आळंदीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले। मथुरा असो, काशी असो वा अयोध्या, आपल्या सर्वांसाठी ही पवित्र ठिकाणे आहेत। श्रीकृष्णाच्या जन्मभूमीचाही विकास व्हावा अशी लोकांची अपेक्षा आहे। ज्याप्रमाणे प्रभू रामाचे मंदिर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत बांधले गेले आहे, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचीही समरसतेने आणि कायद्याखाली स्थापना होईल, असे ते म्हणाले। पुण्यात पक्ष मेळाव्यातून शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली। राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असे काही जण सांगत आहेत, पण हा दावा अजिबात सत्य नाही, असे सांगत काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती। ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली, त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला असे म्हणणे चूक आहे, अशी टीका केली। तुम्ही कष्ट करा, महाराष्ट्र तुमच्या सोबत राहील, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। पुण्यातील मेळाव्यात बोलताना 2024 मध्ये अजित पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवायचे असल्याचे विधान धनंजय मुंडेंनी केले आहे। तसेच अजितदादा आणि आम्हा सर्वांवर मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही। आता ते जसे समोरून येतील तसे शिंगावर घ्यायची तयारी आहे, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला। 6 फेब्रुवारीला पक्ष आणि चिन्हही आपले झाले, आता इथून पुढे अजित पर्व असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा ताबा अजित पवारांकडे दिल्यानंतर आता 5 दिवसांनंतर शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली। मी बैलजोडी चिन्हावर पहिली निवडणूक लढलो। आमचे 2 वेळा चिन्ह गेलेले आहे। चिन्ह मर्यादित काळासाठी उपयुक्त असते। निवडणूक आयोगाने पक्षाचा अध्यक्ष असताना दुसऱ्याला पक्ष दिला, हे पहिल्यांदाच घडले। जनता या गोष्टींना समर्थन देणार नाही। सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय देईल, असे पवार म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांची खडकेश्वर भागातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे। 5 महिन्यांपूर्वी 17 सप्टेंबरला शहांचा हा दौरा होता, मात्र वेळेअभावी हा दौरा होऊ शकला नाही। विशेष म्हणजे आज उद्धव ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा आहे, त्या पाठोपाठ 15 फेब्रुवारीला शहांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे। बारामतीच्या कराटीत खासदार सुप्रिया सुळेंच्या वहिनी सुनेत्रा पवारांच्या पोस्टरवर शाईफेक झाली आहे। यावर आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। ही शाईफेक कोणी केली याची चौकशी झाली पाहिजे। हे जे झाले ते चुकीचे आहे। कुणाचाही बॅनर लावला असेल त्याच्यावर शाई फेकणे हे अतिशय चुकीचे आहे, असे सुळे म्हणाल्या। विशेष म्हणजे आगामी लोकसभेला सुळेंविरोध सुनेत्रा पवार लढण्याची चर्चा आहे। सारखे मुख्यमंत्री करू नका, जरा कळ सोसा, अगोदर संघटन बांधू ते मजबूत करू, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना दिला। ते राष्ट्रवादीच्या युवा मिशन कार्यक्रमामध्ये बोलत होते। याच कार्यक्रमात बोलताना मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळांनी 2024ला अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार बोलून दाखवला। त्यावर बोलताना अजित पवारांनी हा सल्ला दिला।
गोव्यातील प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळांच्या चित्रीकरणासाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे, नाहीतर चित्रीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियमांमध्ये सरकारने मसुदा अधिसूचना जारी केली असून या दंडात्मक तरतुदीसाठी जनतेकडून 30 दिवसांच्या आत हरकती व सूचना मागवल्या आहेत। विनापरवाना चित्रीकरण केल्यास 50,000चा दंड आकारण्यात येणार आहे। प्रभू श्रीरामांनी वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवास स्वीकारला, पण इथे काही लोक आहेत ज्यांना सत्तेसाठी वडिलांचा शब्द देखील लक्षात राहत नाही, असा टोला प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस तत्पर आहेत। राज्यात शांतता राखण्यासाठी ते लक्ष देतील। वांगळेंकडून राईट टू स्पीचचा अनेकदा दुरुपयोग होतो, असेही यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या। नारी शक्तीच्या माध्यमातूनच विकसित भारताची पुढील वाटचाल होईल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड केले। ते गोंदियातील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात स्व मनोहरबाई पटेल यांच्या 118व्या जयंती समारंभात बोलत होते। गेल्या दशकात भारताने वेगाने आर्थिक प्रगती साधत जगातील 5वी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे। भारत जगातील 3री अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही धनखड यांनी व्यक्त केला। सुनेत्रा वहिनींच्या बॅनरवर ज्या नालायकांनी शाई फेकली ते ज्या दिवशी दिसतील त्यांची माहिती आम्हाला मिळेल, त्या दिवशी त्यांचे थोबाड काळ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी दिला। अशा प्रकारचा हलकटपणा करून काही भेटणार नाही। लोकशाहीमध्ये रणांगणात उतरून लढावे लागते, असेही यावेळी मिटकरी म्हणाले। दरम्यान बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाईफेक झाली आहे। भाजप खासदार नितेश राणेंच्या नेतृत्वात काल नाशिकमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। वक्फ बोर्ड रद्द करा, अल्पसंख्याकांचे अतिक्रमण हटवावे, दहशतवाद्यांना पोसणाऱ्यावर कडक कारवाई करावी, उत्तर प्रदेश प्रमाणे हलाल सर्टिफिकेट बंद करावे, या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। बीडी भालेकर मैदानावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला। जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात जखमी झालेले शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट आता समोर आली आहे। महेश गायकवाड आता धोक्याबाहेर असून त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे। तर गोळीबार प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे। आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचा मुलगा वैभव गायकवाड अटकेत असून त्यांच्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी काल ताब्यात घेतले आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले आहे। महाराष्ट्रात एकाच कुटुंबात 4 संत होऊन गेले। याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी घडवले। त्यांनी औरंगजेबाच्या सत्तेला आवाहन दिले। औरंगजेबाला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबाला कोणी विचारले नाही। महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे, असे ते आळंदीत बोलताना म्हणाले। शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवले आहे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते। यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवाजी महाराजांचे स्वतःचे कर्तृत्व, जिजाऊंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला। जिजाऊंनीच महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली, पण जिजाऊंनी केलेले कर्तृत्व बाजूला सारून त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत, असे शरद पवार म्हणाले। हरियाणाच्या 107 वर्षीय रमाबाईंनी हैदराबादमधील राष्ट्रीय स्पर्धेत 2 सुवर्ण पदके पटकावल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी वय हा फक्त आकडा असतो असे म्हणत कौतुक केले। यावरूनच आता सुप्रिया सुळेंनी आणि रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली। मी तुमच्या मताशी सहमत आहे, वय हा फक्त एक नंबर आहे, असे यावर सुळेंनी म्हटले। पवार साहेबांच्या बाबतीत आम्ही वारंवार हेच सांगतोय, असे रोहित पवारांनी म्हटले आहे। ही दाढी हलकी समजू नका, दाढीची काडी फिरवली की तुमची लंका जाळून टाकेन, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला। ते नागपूरमध्ये बोलत होते। माझ्यावर उठसूट आरोप करत आहेत, मी त्याला उत्तर देणार नाही। माझ्या नादाला लागू नका, मला आडवा आला की मी सोडत नाही। माझा बाप चोरला असे दररोज सुरू आहे। बाळासाहेब चोरायला काय एखादी वस्तू आहेत का, असा सवालही यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी केला।